നമസ്തേ. ഇന്ന് ഇവിടെ പാരായണം ചെയ്യേണ്ടത് ശ്രീമദ് ഭാഗവതം 12 സ്കന്ധത്തിൽ 6-ാമത്തെ അധ്യായം. ഈ അധ്യായത്തിൽ വിവരിച്ചിരിക്കുന്നത് പരീക്ഷത്തിൻ്റെ ദേഹത്യാഗം, സർപ്പസത്രം, വേദശാഖാ വിഭജനം. ശ്രീകൃഷ്ണായ നമോ നമഃ. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. അഥ ഷഷ്ടോധ്യായ. സൂത ഉവാച. ഏതന്നിശമ്യ മുനിനാഭിഹിതം പരീക്ഷിത് വ്യാസാത്മജേന നിഖിലാത്മദൃശാ സമേന തത്പാദമൂലമുപസൃത്യ നദേന മൂർധ്നാ ബദ്ധാഞ്ജലിസ്തമിതമാഹ സ വിഷ്ണുരാധ. രാജോവാച. സിദ്ധ്യോസ്മ്യനുഗൃഹീതോസ്മി ഭവതാ കരുണാത്മനാ ശ്രാവിതോ യച്ഛമേ സാക്ഷാദനാദിനിധനോ ഹരി. നാന്യത് അദ്ഭുതമഹം മന്യേ മഹതാമച്യുതാത്മനാം അജ്ഞേഷു താപതപ്തേഷു ഭൂതേഷു യദനുഗ്രഹ പുരാണസംഹിതാമേതാമശ്രൗഷ്മ ഭവതോ വയം യസ്യാം ഖലു ഉത്തമശ്ലോകോ ഭഗവാനനുവർണ്യതേ. ഭഗവംസ്തക്ഷകാദിഭ്യോ മൃത്യുഭ്യോ ന വിഭേമ്യഹം പ്രവിഷ്ടോ ബ്രഹ്മനിർവാണമഭയം ദർശിതം ത്വയാ. അനുജാനീഹി മാം ബ്രഹ്മൻ വാചം യച്ഛാമ്യധോക്ഷജേ മുക്തകാമാശയം ചേത പ്രവേശ വിസൃജാമ്യസൂൻ. അജ്ഞാനം ച നിരസ്തം മേ ജ്ഞാനവിജ്ഞാനനിഷ്ഠയാ ഭവതാ ദർശിതം ക്ഷേമം പരം ഭഗവതഃ പദം. സൂത ഉവാച. ഇത്യോക്തസ്തമനുജ്ഞാപ്യ ഭഗവൻ ബാദരായണി ജഗാമ ഭിക്ഷുഭിः സാകം നരദേവേന പൂജിത. പരീക്ഷിതവിരാജശ്രീരാത്മന്യാത്മാനമാത്മന സമാധായ പരം ദദ്ധ്യാവസ്പന്ദാസുര്യഥാതരു. പ്രാക്കൂലേ ബർഹിഷ്യാസീനോ ഗംഗാകൂല ഉദങ്മുഖ ബ്രഹ്മഭൂതോ മഹായോഗീ നിസ്സംഗച്ഛിന്ന സംശയ. തക്ഷകപ്രഹിതോ വിപ്രാകൃദ്ധേന ദ്വിജസൂനുനാ ഹന്തുകാമോ നൃപം ഗച്ഛൻ ദദർശ പഥി കശ്യപം. തം തർപ്പയിത്വാ ദ്രവിണൈർനിവർത്യാവിഷഹാരിണം ദ്വിജരൂപപ്രതിച്ഛന്ന കാമരൂപോദശൻ നൃപം. ബ്രഹ്മഭൂതസ്യ രാജർഷേർദേഹോ ഹി ഗരളാഗ്നിനാ ബഭൂവ ഭസ്മസാ സദ്യ പശ്യതാം സർവദേഹിനാം. ഹാഹാകാരോ മഹാനാസേ ഭുവി ധിക്ഷു സർവദാ വിസ്മിതാ ഹ്യഭവൻ സർവേ ദേവാസുരനരാദയ. ദേവദുന്ദുഭയോ നേദുർഗന്ധർവാപ്സരസോ ജഗോ വവൃഷു പുഷ്പവർഷാണി വിബുധാ സാധുവാദിനാ. ജനമേജയസ്വപിതരം ശ്രുത്വാ തക്ഷകഭക്ഷിതം യഥാ ജുഹാവസം ക്രുദ്ധോ നാഗാൻ സത്രേ സഹദ്വിജൈ. സർപ്പസത്രേ സമിദ്ധാഗ്നൗ ദഹ്യമാനാൻ മഹോരഗാൻ ദൃഷ്ട്വേന്ദ്രം ഭയസംവിഘ്നസ്തക്ഷകഃ ശരണം യയോ. അവശ്യം സ്തക്ഷകം തത്ര രാജാ പാരീക്ഷിതോ ദ്വിജാൻ. ഉവാച തക്ഷക കസ്മാന്ന ദഹ്യേതോരഗാധമാം. തം ഗോപായതി രാജേന്ദ്ര ശക്രശരണമാഗതം. തേന സംസ്തംഭിതഃ സർപ്പസ്തസ്മാന്നാഗ്നോപതത്യസോ. പാരീക്ഷിത ഇതി ശ്രുത്വാ പ്രാഹർദ്വിജ ഉദാരധി. സഹേന്ദ്രസ്തക്ഷകോ വിപ്രാ നാഗ്നോ കിമിതി പാത്യത്തെ. തച്ഛുത്വാ ജുഹുഃ വിപ്രാ സഹേന്ദ്രം തക്ഷകം മഖേ. തക്ഷകാശുപദസ്വേഹ സഹേന്ദ്രേണ മരുത്വത.
इति ब्रह्मोदिताक्षेपै स्थानादिन्द्रप्रजालिता बभूव सम्भ्रान्तमदे सविमानसतक्षगा तं पतन्तं विमानेन सह तक्षकमम्बरा विलोक्याङ्गिरसप्राह राजानं तं बृहस्पतिं नैष त्वया मनुष्येन्द्र वधमर्हति सर्पराट् अनेन पीतममृतमथवा अजरामर जीवितं मरणं जन्तोर्गतिस्वेनैव कर्मण राजं सदोन्यो नान्यस्य प्रदाता सुखदुःखयो सर्पश्चौराग्निविद्युभ्य क्षुत्रिद्याध्यादिभिर्नृप पञ्चत्वमृच्छते जन्तुर्भुक्त आरब्धकर्मत तस्मात् सत्रमिदं राजन् संस्थीयेदाभिचारिकं सर्पा अनागसो दग्धा जनेर्दिष्टं हि भुज्यते सूत उवाच इत्युक्तः स तथेत्याह महर्षेर्मानयन् वच सर्पसत्रादुवरदा पूजयामास वाक्पतिं सैषा विष्णोर्महामाया बाध्यया लक्षणा यया मुह्यन्ति सैवमात्मभूता भूतेषु गुणवृत्तिभिः न यत्र दम्भीत्यभया विराजिता मायात्मवादे सगदात्मवादिभिः न यद्विवादो विविधस्तदाश्रयो मनश्च सङ्कल्पविकल्पवृत्तीय न यत्र सृज्यं सृजतो भयो परं श्रेयश्च जीवस्त्रिभिरन्वितस्त्वहं तदेतदुत्सादितबाध्यबाधकं निषिध्यजोऽमीन् विरमेत् स्वयं मुनि परं पदं वैष्णवमामनन्ति तल्यन्नेति नेति इत्यतदुत्सिसृक्षव विसृज्य दौरात्म्यमनस्य सौहृदा हृदोपगुह्यावसितं समाहितये त एतदधिगच्छन्ति विष्णोर्यत्परमं पदम् अहं ममेदि दौर्जन्यं न येषां देहगेहजम् अतिवादां स्थितिक्षेद नावमन्येत कञ्चन न चेमं देहमाश्रित्य वैरं कुर्वीत केनचित् नमो भगवते न तस्मै कृष्णाय गुण्डमेधसे यत्पादाम्बुरुहध्यानात् संहितामध्यगामिमां शौनक उवाच पैलादिभिर्व्यासशिष्यैर्वेदाचार्यैर्महात्मभिः वेदाश्च कथिता व्यप्ता एतत्सौम्याभिधेहिनः सूत उवाच समाहितात्मनो ब्रह्मन् ब्रह्मणः परमेष्ठिना हृद्याकाशादभुन्नादो वृत्तिरोधा विभाव्यते यदुपासनया ब्रह्मन् योगिनो मलमात्मना द्रव्यक्रियाकारकाख्यं धूत्वा यान्त्य पुनर्भवम् ततो भूल्त्रिवृतोऽङ्गारो यो व्यक्तप्रभवस्वरा यत्तलिङ्गं भगवतो ब्रह्मणः परमात्मना शृणोति य इमं स्फोटं सुप्तश्रोत्रे च शून्यदृक् येन वाग्व्यज्यते यस्य व्यक्तिराकाश आत्मना स्वधाम्नो ब्रह्मणः साक्षात् वाचकः परमात्मना स सर्वमन्त्रोपनिषद्वेदबीजं सनातनम् तस्य ह्यासंस्त्रयो वर्णा आकाराद्या भृगुद्वः धार्यन्ते यैस्त्रयो भावा गुणानामार्थवृत्तया तदोक्षरसमाम्नायमसृजद्भगवानज अन्तस्थोष्मसरस्पर्श ह्रस्वदीर्घादिलक्षणं तेनासौ चतुरो वेदां चतुर्भिर्वदनैर्विभो सव्याहृदिकाञ्चोङ्गारांश्चातुर्होत्र विवक्षया पुत्रानध्यापयन्तांस्तु ब्रह्मर्षीन् ब्रह्मकोविदान् ते तु धर्मोपदेष्टार स्वपुत्रेभ्यः समादिशन् ते परम्परया प्राप्तास्तत्तच्छिष्ये धृतव्रतैः चतुर्युगेष्वथ व्यस्ता द्वापरादौ महर्षिभिः क्षीणायुष क्षीणसत्त्वान् दुर्मेधान् वीक्ष्य कालदा वेदान् ब्रह्मर्षयो व्यस्यन् हृदि स्थाच्युतचोदिता
अस्मिन्नप्यन्तरे ब्रह्मन् भगवान् लोकभावन ब्रह्मेशाद्यर्लोकपालैर्याजितो धर्मगुप्तये पराशरासत्यवत्या वंशांशकलया विभो अवतीर्णो महाभाग वेदं चक्रे चतुर्विधम् ऋगथर्वयजुस्साम्नां राशीनुद्धृत्य वर्गश चतस्रसंहिताश्चक्रे मन्त्रैर्मणिगणा इव तासां स चतुरशिष्यानुबाहूय महामदि एकैकां संहितां ब्रह्मन्नेकैकस्मै ददौ विभो पैलाय संहितामाद्यां बृहजाख्यामुवाचः वैशम्पायनः संज्ञाय निगदाख्यं यजुर्गणं साम्नां जैमिनये प्राह तथा छन्दोगसंहिताम् अथर्वाङ्गिरसीं नाम सुशिष्याय सुमन्तवे पैलस्वसंहितामूज इन्द्रप्रमितये मुनि बाष्कलाय रसोऽप्याह शिष्येभ्यः संहितां स्वकाम् चतुर्थाव्यस्य बोध्याय याज्ञवल्क्याय भार्गव पराशरायाग्निमित्रे इन्द्रप्रतिमित्रात्मवान् अध्यापयत् संहितां स्वां माण्डूकेय ऋषिं कविं तस्य शिष्यो देवमित्र सौभर्यादिभ्य ऊजिवान् शाकल्यस्तत्सुतस्वां तु पञ्चधाव्यस्य संहितां वाल्स्यमुद्गलशालीयगोखल्य शिशिरेष्वथा जादूकर्ण्यश्च तच्छिष्य स निरुक्तां स्वसंहितां बलाकपैजवैताळाविरजेभ्यो ददौ मुनि बाष्कळे प्रतिशाखाभ्यो बालखिल्याख्यसंहितां चक्रे बालाय निर्भज्य कासारश्चैव तां दधु बृहजा संहिता हेता एभिर्ब्रह्मर्षिभिर्धृता श्रुत्वैतच्छन्दसां व्यासं सर्वा पापै प्रमुच्यते वैशम्पायनशिष्या वै चरगाध्वर्यवो भवन् यच्छेरो ब्रह्मत्यामहक्षपणं सुगुरोर्व्रत याज्ञवल्क्यश्च तच्छिष्य आहाहो भगवान् किय चरितेनाल्पसाराणं चरिष्येऽहं सुदुच्चरम् इत्युक्तो गुरुरप्याह कुपितो याह्यलं त्वया विप्रावमन्द्राशिष्येण मदधीतं त्यजाश्विति देवरातसुतः सोऽपि यजुषां गणं ततो गतोऽथ मुनयो ददृशुस्तान् यजुर्गणान् यजुंषितित्तिरा भूत्वा तल्लोलुपतया ददो तैत्तिरीया इति यजुशाखा आसन् सुपेशला याज्ञवल्क्यस्ततो ब्रह्मन् छन्दांसधिकवेशयन् गुरोरविद्यमानानि सुपदस्थैर्कमीश्वरम् याज्ञवल्क्य उवाच ॐ नमो भगवते आदित्यायाखिलजगदामात्मस्वरूपेण कालरूपेण चतुर्विधभूतनिकायानां ब्रह्मादिस्तम्भपर्यन्तानामन्तर्हृदयेषु बहिरपि चाकाश इवोपाधिना व्यवधीयमानो भवानेक एव क्षणलवनिमेषावयवोपचित संवत्सर गणेनापामादानविसर्गाभ्यामिमां लोक यात्रामनुवहति यदुहवा विबुधर्षभ सवितारदस्तवत्यनुसवनमहरहराम्नाय विधिनोपतिष्ठमानानामखिल दुरितवृजिनबीजावभर्जन भगवत समभिधीमहि तवनमण्डलं यैहवावस्थिरचरनिगराणां निजनिकेतनानां मन इन्द्रियासुगणाननात्मन स्वयमात्मन् अन्तर्यामीं प्रचोदयति य एवेमं लोकमधिकराळवदनान्धकारसंज्ञाजगरग्रहगिलितं मृतगमिव विचेतनावलोक्यानुकम्पया परमकारुणिका ईक्षयैवोत्थाप्या हरहरनुसवनं श्रेयसे स्वधर्माख्यात्मावस्थाने प्रवर्तयत्यवनिपतिरिवा साधूनां भयमुदीरयन्नडति
परित आशापालैस्तत्र तत्र कमलकोशाञ्जलिभिरुपहृदार्हणाम् अथः भगवांस्तव चरणनलिनयुगलं त्रिभुवनगुरुभिर्वन्दितमहामया दयामयजुगाम उपसरामीति सूत उवाच एवं स्तुतः स भगवान् वाजिरूपधरो हरियजूंश्यया दयामानि मुनयेता प्रसादिता यजुर्भिरगरोच्छाखा दश पञ्चशतेर्विभो जगृहुर्वाजसन्न्यस्ता काण्वमात्यन्दिनादया जैमिने सामगस्यासि सुमन्दुस्तनयो मुनि सुन्वास्तु तत्सुदस्ताभ्यामेकैकां प्राहसंहितां सुकर्मा चापि तच्छिष्य सामवेदतरोर्महान् सहस्रः संहिताभेदं चक्रे साम्नां तदोद्विज हिरण्यनाभकौसल्य पौषञ्जिश्च सुकर्मणा शिष्यौ जगृहदुच्चान्य आवन्द्यो ब्रह्मवित्तमाम् उदीच्या सामगा शिष्या आसन् पञ्चशतानि वै पौषञ्ज्यावन्द्ययोश्चापि तांश्च प्राच्यान् प्रचक्षते लौगाक्षर्माङ्गलीकुल्यकुसीदकुक्षिरेव च पौषञ्जिशिष्या जगृहु संहितास्ते शतं शतं कृतो हिरण्यनाभस्य चतुर्विंशतिसंहिता शिष्य ऊजे स्वशिष्येभ्य शेषा आवन्द्य आत्मवान् श्रीहरे नारायण हरि ओं तत्सत् इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां 12 स्कन्धे वेदशाखाप्रणयनं नाम 6ोऽध्यायः सर्वत्र गोविन्दनामसङ्कीर्तनं गोविन्द गोविन्द।